वस्तुसेवांसाठी जीएसटी स्लॅब आपण नेहमीच म्हणत होता ना, अरे ही जीएसटी ची इतकी स्लॅब्स आहेत काही कळतच नाही, कसला काय दर कसले काय टक्केवारी। तर ऐका, एक मोठा बदल झालाय। 3 सप्टेंबर 2025 ला 56व्या जीएसटी परिषदेनं जो निर्णय घेतला तो 22 सप्टेंबर पासून देशभर लागू होणार आहे। आता तो जुना गोंधळ संपला। 5%, 12%, 18%, 28% या सगळ्या गुंत्यातून सुटका झाली आहे। सरकारनं कर रचना साधी करून फक्त 2 मोठ्या स्लॅब्स आणि एक विशेष स्लॅब ठेवलाय। पहिला बेसिक दर 5%, हा दर तुमच्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेल्या गोष्टींवर आहे, म्हणजे साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, तेल, चप्पल, सायकली, कपडे, नमकीन, पास्ता, इन्स्टंट नूडल्स, कॉफी, लोणी, तूप इतकंच नव्हे तर सिमेंट सारखे काही बांधकाम साहित्य सुद्धा या स्लॅब मध्ये गेली आहेत। आणि गंमत बघा ना, पॅकेज पनीर आणि दूध, काही प्रकारची भाकरी तर सरळ 0% म्हणजे करमुक्त झाली आहे। दुसरा स्टँडर्ड दर 18%, हा दर मुख्य स्लॅब आहे। बहुतेक महागड्या वस्तू जसे की मोठे टीव्ही, एसी, छोटी कार, 350 सीसी खालील मोटरसायकल, बस, ट्रक, ऑटो पार्ट सगळं इथे आलं। तिसरा विशेष दर 40%, हा नवीन स्लॅब फक्त ऐशो आरामाच्या आणि सीन प्रोडक्ट साठी आहे। कार्बोनेटेड ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स, महागड्या बाईक्स, खासगी विमानं, यॉट्स यावर आता जबरदस्त 40% जीएसटी लागणार आहे। तर दुसरीकडे सिगारेट्स आणि पान मसाला अजूनही 28% जीएसटी प्लस सेस मध्ये आहे। पण सरकारचं कर्ज फेडल्यावर हेही 40% स्लॅब मध्ये जातील। म्हणजे काय फायदा? साध्या माणसाच्या खिशाला आता मोठा दिलासा मिळणार आहे। रोजच्या गरजेच्या वस्तू स्वस्त होतील, खर्चावर नियंत्रण राहील आणि खरेदी वाढली की अर्थव्यवस्था पण टणक होईल। ज्याचं ऐशो आरामाचं जीवन आहे त्यांना मात्र या कराचा चटका बसेल। थोडक्यात काय सांगायचं झालं तर सरकारनं आता कराची रचना तुमच्या सोयीसाठी साधी केली आहे। स्वस्त वस्तूंवर कमी दर व चैनीच्या वस्तूंवर मोठा कर।